गॉड नमस्कार रसिक हो. आम्ही रचनाकार समूहातर्फे मी सुषमा ठाकूर सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण भेटणार आहोत मध्य प्रदेशातील खंडवा येथील रचनाकार श्री सुधीरजी देशपांडे यांना. सुधीरजी, आम्ही रचनाकार समूहातर्फे तुमचे खूप खूप स्वागत आहे. खूप नमस्कार सर्वांना, माझ्यातर्फे पण नमस्कार. श्री सुधीर देशपांडे हे कविता, नाटक आणि व्यंगरचना यांचं लेखन करतात. तसंच मराठी, हिंदी प्रमाणेच हे गुजराती, बंगाली आणि पंजाबी भाषाही लीलया बोलतात. तर सुधीरजी, सर्वात प्रथम तुम्ही तुमच्याविषयी सर्वांना थोडक्यात काही कल्पना द्या ना, माहिती द्या. मी मूळचा वर्धेचा राहणारा. वडील सरकारी सेवेत होते आणि 1971 पासून आम्ही लोक खंडव्याला आलो. तर 71 ते खंडवा, आज 51 वर्ष झाले खंडव्याला असताना. पण पूर्ण शिक्षण माझं ते जे झालं आहे ते हिंदीतच झालेलं आहे. पण घरामध्ये आम्ही जे मराठी बोलत असतो, आईचा जो आग्रह होता की मराठीतच बोलत राहा, तर ती आजपर्यंत आपली मायभाषा म्हणून माझ्या जवळ आहे. आणि एक आई स्वतः समाजसेवेमध्ये संलग्न होती. शारदा उत्सव मंडळ वगैरे तिचं नागपूरलाही चालायचं, मग तिने ते खंडव्यालाही सुरू केलं. नागपूर आणि खंडव्याला असताना दोन्ही जागी तिने नाटकात स्वतः अभिनय केला, नाटकांचं दिग्दर्शनही केलेलं आहे. आणि तेव्हा जे नागपूरचे जे प्रसिद्ध कलावंत किंवा राष्ट्रीय स्तरावरती जितके पण गायक वगैरे होते, ते आईच्या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला यायचे. त्याच्यामध्ये दादाजी आणि नाना रेटर वगैरे सारखे जे नकलाकार होते ते तेव्हा यायचे. तर आई पण नकला वगैरे तू खूप मस्त करायची. पण तर तिचं एक हे जरूर आम्हाला मिळालं की घरी बसताना किंवा खूप त्रासामध्ये असलं सुद्धा तरी तिने कधी तो एक विचार आमच्या मनामध्ये कधी येऊच दिला नाही की सुधीर, हा त्रास कसा असतो किंवा जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही नेहमीच सकारात्मक एक दृष्टिकोन घेऊन असायला पाहिजे. तर खंडव्याला आल्यानंतर तर आम्ही लोकांनी असे दिवसही पाहिले की कधी कधी लोक म्हणत होते की समजा असे दिवस आमच्यावरती असते तर आम्ही आपल्या जीवाचं काहीतरी का बरं वाईट करून घेतलं असतं. पण त्या दिवसातूनही फक्त तो आईचाच एक धाडस होता किंवा आईचंच एक म्हणणं होतं की याच्यामधूनही आपण सगळं पार निघू. हमारा भी दिन आएगा, जसं आपण म्हणतो की हमारा भी तो जो टाइम है उस टाइम पे सकारात्मक दृष्टिकोन होता आईचा. आईचा जो दृष्टिकोन होता तो सकारात्मकच होता आणि त्यातही वडिलांचाही दृष्टिकोन तसाच सकारात्मक होता. तर लहानपणापासून एक समृद्ध जीवन जगणारे आई वडील 1971 नंतर खूपच विपन्नत आम्ही लोकांनी पाहिली. आणि त्या विपन्नतेतूनही रस्ता काढताना कक्षा 8वी मध्ये आल्यानंतर मला असं वाटू लागलं की नाही, आपल्यालाही काहीतरी असा विचार करायला पाहिजे. कारण हे वाचनाचा जो एक छंद होता, वडिलांच्या खिशातून मला चांगले चांगले पुस्तकं मिळायचे, क्रांतिकारकांची पुस्तकं मिळायचे, मोठ्या साहित्यिकांची पुस्तकं मिळायचे, छोटे मुलांची जी पुस्तकं आहेत त्यांच्या खिशातून मिळायचे. तर ते पुस्तकं वाचताना असं वाटू लागत होतं म्हणजे ते लपवून ठेवायचे. खरी गोष्ट तर कधी कधी असंही असते की जी लपवलेली गोष्ट असते ती आपल्याला जास्त आकर्षित करते. तर ती लपवलेली गोष्ट, जी लपवलेली पुस्तक आहे ते आम्ही लोक काढून घ्यायचो आणि चुपचाप वेळ जाऊन वाचायचं. त्याच्यामध्ये सावरकर वाचला, वपू काळे वाचले, सुधीर आपले पु ल देशपांडे वाचले. खूप जे साहित्यिक होते त्यांना लगत वाचत राहायचं. वाचायला मिळून जायचे. हिंदी पुस्तकं मिळत होते. एक भारत भारती म्हणून संघाचं आपले प्रकाशन होतं, त्या प्रकाशनातून निघणारे पुस्तकं येत होते, ते वाचत होतो. तर पुस्तक वाचण्याचा जो छंद होता आणि त्याच्यानंतर पुस्तकं वाचता वाचता खंडवा एक साहित्यिक कर्मभूमीत आहे, साहित्यिक क्षेत्रही आहे त्याचं. आणि आम्ही म्हणतो की हे तीर्थक्षेत्रच आहे का साहित्यिकांचं. माखनलालच्या दिला तर आम्ही बघितलं नाही म्हणत, 64 मध्ये ते निघून गेले होते. पण
माखनलालजीचे जे भाचे होते श्रीकांत जोशी, ते पद्मश्री आपले दादा रामनारायण उपाध्याय, आणि या दोघांच्या हाताखाली खंडव्याचा एक नवीन पूर्ण नवीन साहित्यिक कुटुंबच म्हणायचं की ते एक वाढत होतं. आम्ही लोक म्हणजे मी होतो, डॉक्टर श्रीराम परियार होते, कैलाश मंडलेकर होते, प्रतापराव कदम होते, आणि पुष्कळ लोक होतो आम्ही. आम्ही शैलेंद्र शरण म्हणून होते. तर हे आता सध्या सगळे गाजलेले नावं झालेले आहे. अगदी अगदी. तर हो, तर या सगळ्या लोकांच्या मध्ये हे लोक आम्ही म्हणजे आम्ही लोक सगळे त्या डॉक्टर प्रोफेसर श्रीकांत जोशी आणि रामनारायण उपाध्याय यांच्या घरी जाऊन बसायचं, आणि ते त्यांचंच आम्हाला मार्गदर्शन मिळायचं की हाँ सुधीर, आज आज क्या किया, आज कौन सी चीज लिखी, कहाँ लिखा है, अरे वाह तुम्हारा ऐसा मैंने लेख पढ़ा, आज तुम्हारा व्यंग पढ़ा है, व्यंग पढ़ने में मुझसे तो अरे बहुत बढ़िया व्यंग लिखा है. तर या लोकांचा जो आशीर्वाद मिळत गेला, तर त्याच आशीर्वादाच्या मागोमाग खंडव्याला शिवमंगल सिंग सुमन आले, शिवमंगल सिंग सुमन, महादेवी वर्मा आल्या, भवानी प्रसाद मिश्र आले, नागार्जुन आले, असे मोठे मोठे साहित्य खंडव्याला तेव्हा येत होते. आणि आम्ही लोक त्यांना ऐकायला, कसं काही असलं तरी शाळेला बुट्टी मारली किंवा शाळेमध्ये असलं तरी मास्तरांना सांगून निघून जात होतो, आणि त्यांना म्हणत होतो की तुम्ही आम्हा लोकांना आम्ही अनेक या कार्यक्रमामध्ये जात आहोत. तर शिवमंगल सिंग सुमन यांचा एक कार्यक्रम झाला होता माणिक्य स्मारक वाचनालयामध्ये, आणि त्या माणिक्य स्मारक वाचनालयाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी, आम्ही मुलं बसलेलो होतो समोर, लहान लहान मुलं, आता ही 7वी-8वीची गोष्ट होती, आणि 8वी मध्ये ही किसको हमारी कविता याद है, कोई बता सकता है, कोई सुना सकता है. तर तेव्हा ती एक लहानपणाची जी होती, हाँ मुझे याद है आपकी कविता मैंने पढ़ी है, तो चलो सुनाओ. तर मग तेव्हा ती तूफानों की ओर घुमा दो नाविक निज पतवार आज सिंधू ने भी शुगला है, ती वाली कविता मी खूप जणांनी त्यांना ऐकून दाखवली. तर तेव्हा त्यांनी तो पहिला पाठ थोपटण्याचं जो काम केला होता, ते काम होतं ते श्रीमंगल सिंग सुमननी केलं. त्याच्या आधी महादेवी वर्मा त्या आल्या होत्या, त्या बीएड कॉलेजमध्ये आल्या होत्या, आणि बीएड कॉलेजमध्ये त्यांना ऐकता ऐकता आम्हाला असं वाटू लागलं का या असं लिहू शकतात, तर असं आपण का नाही लिहू शकत. आणि महादेवी वर्मा जात नाही की दुसऱ्याच वर्षी भवानी प्रसाद मिश्र येतात, भवानी मिश्र ते घरी येतात, घरी थांबतात, एक आशीर्वाद मिळतो. त्यांच्या वहीवरती एक जी डायरी तेव्हा बनवलेली होती, त्यांना ती डायरीत म्हटलं तुम्ही वाचून सांगा की मी ही कविता म्हणजे कविता लिहू शकतो की नाही. तर तेव्हा त्यांनी एक लहानपणी माझ्या त्या वहीवरती लिहिलेलं होतं की कवि तो मन तो कवि का है, पर अभ्यास में कविता अभी आना बाकी है. तो त्यांना विचारलं मी, अभ्यास म्हणजे काय? मी तर अभ्यास म्हणजे वाचत असतो, तुमच्या कविता वाचतो, 50 लोकांच्या कविता वाचत राहतो. कविता वाचताना मला असं वाटतं की मी लिहू शकतो. म्हटलं माखनलालजीची साधी सोपी कविता जिने खूप नाव करून घेतलेलं आहे, ती कविता आज पण म्हटलं आम्ही लोकांच्या लक्षात राहते की चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूथा जाऊं, याचे जे शब्द आहे बेत प्यारी को लग जाओ. तर ही जी छोटीशी कविता आहे त्याच्यामध्ये इतके सोपे शब्द होते, पण अशा सोप्या शब्दामध्ये कविता लिहिली जाऊ शकते, तिथे मी खूप करू शकतो. तर 8वी पासून एक छंद सुरू झाला, आणि तो 8वी मध्येच कविता लिहिता लिहिता अशी स्थिती झाली होती की तेव्हाच असं वाटू लागलं की पाठवायला पाहिजे. आणि कमीत कमी 1,500च्या जवळ तेव्हा लिहिलेल्या ज्या कविता होत्या लहान लहानपणी. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असूनही आईकडून मिळालेला साहित्यिक वारसा आणि इतक्या मोठ्या मोठ्या साहित्यिक लोकांचा साथ सहवास यामुळे सगळं तुमच्याही अंतर्गत गुणांना वाव मिळाला आणि तुम्ही साहित्याच्या रस्त्यावर लागलात. तुम्ही तुमचे 2 कविता संग्रह आणि काही कविताही प्रसिद्ध झालेल्या आहेत, नाही का? तर आणि तसेच तुम्ही लिहिलेलं नाटक एकांकिका याविषयी सुद्धा सगळ्यांना थोडक्यात कल्पना द्या ना. तेच हेतो की ही
बहुतेक म्हणजे पहिली कविता माझी जी आली होती ती स्वदेश मध्ये प्रकाशित झाली होती. आणि स्वदेशच्या फुलबगिया म्हणून एक फुलबगिया पण नाही, मयूरपंख, मयूरपंख एक त्याचं परिशिष्ट होतं. त्या परिशिष्टामध्ये ती कविता येत होती. आणि त्या कवितामध्ये होळीच्या दिवशी प्रकाशित झाली. तो पहिला दिवस होता आणि खूप आनंदाचा दिवस होता. वाटू लागलं होतं की आता हा आपण कवी झालो. आणि त्याच्यानंतर मग आकाशवाणीने लगेच नाटकासाठी बोलावून घेतलं. कहाणी कहाणी वाचनासाठी बोलावलं. तर पहिली कहाणी लिहिली ती युगांतर म्हणून. आणि ती युगांतर कहाणी अशी होती की त्याच्याबद्दल मी एक संस्मरण लिहिलेलं आहे. त्या संस्मरणामध्ये ती माझी पहिली कहाणी कशी होती ती त्याच्याबद्दल खूप सांगितलं. तर तो एक घरामध्ये गोंधळच उडाला होता. खूप असं झालं होतं की आता हा गेलेला आहे आणि याला इंदोरला गेल्यानंतर लोक त्याला आकाशवाणीमध्ये शिरू पण देतील की नाही, कागद घेऊन गेला, सगळं घेऊन गेला, त्याची काही कहाणी वाचणार की नाही. तर या सगळ्या गोष्टी मनामध्ये वडिलांनाही वाटत होतं की खूप त्रास आहे, हा गेलेलाच आहे का, याला परत पाठवतील का लोक. पण हा जो 5:45चा वेळ होता, युववाणीमध्ये ती कहाणी होती. 5 वाजून 5 मिनिटात ते 6 वाजून 5 मिनिटापर्यंत तो कार्यक्रम प्रसारित व्हायचा. तर बरोबर 5:45 वाजता त्या कहाणीचं वाचन मी सुरू केलं आणि घरी सगळ्या लोकांना विश्वास झाला की नाही, सुधीर आता हे कहाणी पण वाचून आला. तर ती पहिली कथा होती. आणि त्या पहिल्या कथेनंतर हे समजा की बस 3 महिने झाले होते की 3 महिन्यानंतर एक नवीन मला बोलावणं आलं. आणि ते युवाणीमध्ये नव्हतं, ते होतं आपल्या विविध कार्यक्रम येत होता आकाशवाणीहून. तो विविध कार्यक्रमामध्ये ती कहाणी सुरू झाली. म्हणजे अजून 15 वर्ष माझे कम्प्लीटच नव्हते झाले. 15 वर्षाचं वय सुद्धा नव्हतं झालं. आणि मी मुख्य कार्यक्रमामध्ये आपली कहाणी वाचन करायला पोहोचलो होतो. पण 16व्या वर्षी मला एक नाटक लिहिलं होतं भीमा म्हणून. आणि त्या 16व्या वर्षी ते भीमा नाटक माझं प्रसिद्ध झालं आकाशवाणी इंदूरहूनच. तर स्थिती अशी होती की त्यावेळेस मी नाटकही लिहिले, कविताही लिहिल्या, कहाण्याही लिहिल्या. आणि घरी पण आकाशवाणीची पूर्ण टीम घेऊन जात होती रेकॉर्डिंग वगैरे करायला. तर आजूबाजूच्या लोकांनी वाटू लागलं की नाही, हा सुधीर काहीतरी छान काम करून आलेला आहे. फक्त वडिलांची अपेक्षा होती की मुलांनी अभ्यास चांगला केला पाहिजे. त्या अभ्यासाच्या मागे तर एक नाद होता. पण त्या नादाने अभ्यासही करून घेतला, कारण चांगलं वाचायचं आहे म्हणून तुम्हाला म्हणजे चांगले लिहायचं तर चांगलं वाचावंही लागेल, असं कुठे मनामध्ये येऊ लागलं होतं. तर हळूहळू येता येता अशी स्थिती झाली की कहाणी आणि मग व्यंगमध्ये काम सुरू केलं, व्यंग लिहू लागलो. आणि पहिला व्यंग माझं अवंतिका म्हणून एक आपला उज्जैनहून एक पेपर निघतो अवंतिका. तर त्या अवंतिकामध्ये माझं पहिलं व्यंग प्रकाशित झालं. अवंतिकाचं प्रकाशित झाल्यानंतर मग नैदुनियानी पण प्रकाशित केलं, दैनिक भास्करनी पण, स्वदेशनी पण, साप्ताहिक हिंदुस्तान आणि धर्मयुगनी सुद्धा माझे व्यंग प्रकाशित केले, प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये. आणि तुमचे कविता संग्रह पण आहेत ना? कविता संग्रह? हा, माझे 2 कविता संग्रह आहे. तर 2017 मध्ये माझा एक जे कविता संग्रह झालं होतं त्याचं नाव आहे प्रजापती और अन्य कविता म्हणून. तर प्रजापती आणि अन्य कविता ते पहिलं संग्रह होता आणि त्या संग्रहाला चांगला प्रतिसाद तेव्हा मिळाला. पण मलाही असं वाटलं की काही सुरुवातीच्या ज्या कविता नसल्या तरी त्याच्यामध्ये अजून काम करायची आवश्यकता होती. मग माझं दुसरं कविता संग्रह आता 2021 मध्ये प्रसिद्ध झालं. त्याचं नाव आहे कुछ तो है कविता में. आणि हे त्याचं पुस्तक तुमच्या समोर, हे कुछ तो है कविता में इथं माझ्या समोर आहे. कुछ तो है कविता में. कविता में. तर हे पुस्तक जे आहे हे आता आपल्या जयपूरचं बोधी प्रकाशन, त्या बोधी प्रकाशनमधून प्रसिद्ध झालेलं आहे. आश्चर्याची गोष्ट ही की माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त याला प्रतिसाद मिळालेला आहे. खूप लोकांनी याच्या कविता पसंत केल्या आहे.
असं वाटू लागलं की नाही, आता कवितेमध्ये तरी आपण काही करू शकतो. काव्य संग्रहाचं शीर्षक सुद्धा आकर्षक आहे, कुछ तो है कविता में. फार सुंदर शीर्षक आहे. सुधीरजी, आता मला वाटतं सर्वजण वाट बघतायत ते तुमच्या साहित्य निर्मितीच्या झलकेची, म्हणजेच तुम्ही लिहिलेल्या काही निवडक कवितांचा आस्वाद आम्हालाही द्या ना. बिलकुल. आज मी आपल्याच याच पुस्तकाच्या 2 कविता लहान लहानशा बिलकुल त्या तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत. हिंदीत न करता मी त्यांना मराठीत करतोय, कारण मराठी अनुवादित त्यांचं केलेलं आहे. पहिली कविता आहे कर्तव्य. घर सोडताना बुद्ध नेहमी लक्षात राहिले. घर सोडताना बुद्ध नेहमी लक्षात राहिले. घरी परतताना राहुल आणि यशोधरा. घर सोडताना बुद्ध नेहमी लक्षात राहिले. घरी परतताना राहुल आणि यशोधरा. जग, माझे जग मोठे होते आणि त्यांचे जग मात्र मी. माझे जग मोठे होते आणि त्यांचं जग मात्र मी. एक दुसरी कविता. त्याला ओळखतात सर्व. हा विषय थोडासा वेगळा आहे. आम्ही अशा आपल्याच बंधू एक स्त्री पुरुष आणि त्याच्यानंतर आपण ट्रान्सजेंडर हा शब्द उपयोग करतो, त्यांच्यावरती ही कविता आहे. त्याला ओळखतात सर्व, तो देखील आहे मनुष्यातूनच. त्याला ओळखतात सर्व, तो देखील आहे मनुष्यातूनच. त्यातही पडतात हृदयाचे ठोके तुझ्या आणि माझ्यासारखे. पण वेदना अनंत आहेत. पण वेदना अनंत आहेत, अनंत वेदना. आपल्याच प्रियकरांपासून विभक्त होण्याच्या वेदना. आई वडील जरी असता विसरावे त्यांनी कायमचे, तरी देखील भाव शापाचा नाही कुठेही. तरी देखील भाव शापाचा नाही कुठेही. गाण्यातून किंवा ढोलकीच्या थापावर ते देत आहेत तुमच्या प्रियकराला, तुमच्या बाळांना आशीर्वाद. तुमच्यासारखा नसावा, त्यांच्यासारखा नसावा दुसरा कोणी या जगात. त्यांच्यासारखा नसावा कोणी या जगात. एक कविता आहे कवीवरच. कवी. तुझा स्वर गडगडाटीत चिमणीचा स्वर कधीच नव्हता रे. कवी. तुझा स्वर गडगडाटीत चिमणीचा स्वर कधीच नव्हता रे. नुसता प्रलाप देखील नव्हता तो. या स्वरात एक गांभीर्य होते. या स्वरात एक गांभीर्य होते. एक नाद होता. थरथरत होते भूमंडळ ज्यात. डोलत होते राजाचे सिंहासनही. तुझाच स्वर होता की वामनापासून विराट झाला. तू गप्प होऊ शकतच नाही. तुझे गीत उद्या देखील गायले जातील एखाद्या दुसऱ्या स्वरातून. तुझ्या कविता भरभरून येतील. तुझ्या कविता भरभरून येतील. नव्या पिकांप्रमाणे, नव्या फुलांप्रमाणे उमलतीलही वारंवार. रुततील काट्याप्रमाणेही. रुततील काट्याप्रमाणेही. कवी मौन बाळगू नकोस. कवी मौन बाळगू नकोस. तुझे मौन होणे सभ्यतेच्या शेवटची सूचना असेल. तुझे मौन होणे सभ्यतेच्या शेवटची सूचना असेल. एक कविता. एक व्यंग, छोटासा व्यंग मी तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. जास्त मोठा प्रयत्न केला. आज एक थोडा करताना मध्ये सुद्धा एक चला. हा व्यंग, या व्यंग्याचं नाव आहे हायनेस ऑफ लव उर्फ परमसत्ताचे प्रेम. हायनेस ऑफ लव उर्फ परमसत्ताचे प्रेम. सदगुरु सदानंद महाराज की जय. घोष हुआ
और संपूर्ण जन समुदाय सदगुरु के चरणों में बैठकर उनके मुखार विंद से प्रस्फुटित होने वाले सदवचन रूपी पराग को ग्रहण करने को उद्यत हो उठा। गुरुदेव के धीर गंभीर वचनों को विशेष रूप से ग्रहण करने के लिए नगर के श्रेष्ठी जनों में नितांत नालायक माने जाने वाले एक युवक की उपस्थिति श्री चरणों में होना जन सामान्य में निश्चित ही कुतूहल को जन्म दे रहा था। नवयुग का पिता भी एक निर्वचनीय सुख से सराबोर अपनी संपूर्ण पीढ़ी को धन्यता का उद्घोष करने की तैयारी कर रहा था। प्रभु चरणों में परिवार का नालायक सदस्य ही सौंपा जाता है। लायक बेटे तो खानदान को भौतिक रूप से संपन्न करते हैं। अपने कारोबार को देश देशांतर में फैलाते हैं, माल असबाब जोड़ते हैं, पिता की नजरों में कृतकृत्य होते हैं। नालायक बेटा प्रभु चरणों में जाकर खानदान को आध्यात्मिक गरिमा प्रदान करता है। यह बात अलग है कि वह स्वयं यह मार्ग नहीं अपनाता, बल्कि उसका पिता उसे श्री चरणों में सौंपकर अपना पूरा कुल धन्य करने का व्यापार करता है। पिता चाहता है कि पुत्र भले ही कौड़ी न कमाए, किंतु परिवार की आने वाली पीढ़ियों के लिए इतना पुण्य अवश्य अर्जित करे कि परिवार को कोई कष्ट ही ना हो। बूढ़ी आंखें यहाँ भी लाभ देखती है। बूढ़ी आंखें यहाँ भी लाभ देखती है। पिता ने अनुनय की, प्रभु आपकी सार गर्भित वारिणी ने कई नराधमों को धर्मात्मा बना दिया है। प्रभु आप ही है जो मूढ़ को महाज्ञानी बनाते हैं, तत्वदर्शी बनाते हैं। यह मेरा पुत्र है, भूमि पर भार है प्रभु। पापी है ये, कष्ट से संचित धन को विलासिता में व्यय करता है। आप इसकी देह देख रहे हो ना देव, इस आयु में ही यह राग रंग में अपना काल व्यतीत कर रहा है। आप यदि इसे सन्मार्ग पर ला दे तो भगवान मेरा कुल आपका सदा आभारी रहेगा। पिता ने गुरुदेव से संकल्प लिया, दक्षिणा दी, मंच से उद्घोषणा हुई, धर्म मूर्ति दानवीर कर्ण स्वरूप नगर श्रेष्ठ फलाना अमल जी द्वारा श्री चरणों में 1091 रुपए भेंट किए गए। सेठ उन्नत ललाट, प्रसारित वक्ष और बुढ़ापे में झुकी अपनी कमर को सीधा करने का प्रयत्न करते चलते हुए मंच से नीचे उतरे, इधर उधर और पीछे तक दृष्टि डाली और फिर मंच की ओर मुंह कर लोट तकिए से टिक कर बैठ गए। करतल ध्वनि से सभा मंडप गुंजायमान हो गया। श्रेष्ठी आकाश की ओर देखने लगे। ऊपर छप्पर था, सो देवताओं की ओर से पुष्प वर्षा का कोई अंदेशा नहीं था, सो निराश हो गए। गुरु मुख से निकलने वाले उपदेशामृत का कण कण ग्रहण करने के लिए लोगों ने अपने कर्ण पात्रों का मुंह गुरु के साथ स्पीकरों की ओर लगा दिया था। परम ज्ञानी गुरुदेव इधर संकल्प लेकर फंस चुके थे, परंतु विषाद न करते हुए नवयुवक को अपने आसन के निकट बिठाया और उसे ही संबोधित करते हुए बोले, विषय वासना समस्त पापों की जड़ है, मानव के पतन का कारण है। इसी से लोभ, मोह, मद, द्वेष, ईर्ष्या, लिप्सा, मत्सर जैसी समस्त विकृतियां उत्पन्न होती है। सृष्टि का परम सत्य है प्रेम। पुत्र, समस्त विश्व की ओर देखो, सभी ओर छल है, कपट है, हिंसा है। ध्यान रखो, प्रेम ही इन सब से ऊपर उठने का एक मार्ग है। संसार की समस्त चीजों को उसकी अच्छाई बुराई से ऊपर उठकर प्रेम करो, यह प्रेम की उच्चता है। शिष्य ने गुरु वाक्य को गाढ़ बांध लिया। गुरु ने लोगों को संबोधित कर कहा, आइए इस बालक के लिए उपदेश की सफलता की कामना करें। सभी श्रोताओं ने हाथ उठाकर प्रार्थना की। बालक के लिए वह मंत्र असरकारी सिद्ध हुआ, क्योंकि यह गुरु मंत्र था। यद्यपि उसके अनुसार अब तक वह इसी मार्ग पर आरूढ़ था। पिता ने केवल इतने से उपदेश के लिए इतनी सारी धनराशि वेस्ट कर दी। गुरु ने प्रेम ही तो करने को कहा है। ऊंच नीच का भेद किए बगैर सभी चीजों को प्रेम करने की बात ही तो ऊंचा प्रेम है। वह ये ऊंचा प्रेम करेगा। सदा चर्चा का केंद्र बिंदु होते हैं। पिता का मानस था कि अब उन्हीं के परिवार में संस्कृति पुरुष का जन्म हुआ है। लोक में अशोक और अकबर भी प्रारंभ में आतताई थे। उपदेशों और प्रतीतियों ने उन्हें महान बना दिया। गुरु प्रदत्त वाक्य वाकई जीवन को उच्चता प्रदान करता है। नवयुवक ने गुरु की आज्ञा को अक्षरशः स्वीकार कर लिया।
गुरु ने कहा प्रेम करो, हम प्रेम करने लग गए। वह तो हमारे डेट ले गए थे, अन्यथा हम तो प्रेम तो पहले से ही कर रहे थे। प्रेम जाने लव, यह बात अलग है कि हम हाईनेस ऑफ लव नहीं जानते थे। वह गुरुजी ने बता दिया, रियली हर चीज लवेबल है। उनकी आंखों में एक अलग भाव छलक आया। चलो गुरु से कहा है, गुरुदेव संसार की प्रत्येक चीज वाकई प्रेम करने योग्य है, हमें अच्छा लग रहा है। गुरुदेव कुछ सशंकित हुए। उन्होंने फिर पूछा तो जवाब मिला, आपने ही तो कहा था प्रत्येक चीज से प्रेम करना ही प्रेम की उच्चता है। यह बात अलग है कि उन चीजों के माता पिता व्यवधान उत्पन्न करते थे, पर पुलिस हम वाले हमेशा ऊंचे प्रेमियों की मदद भी करते हैं। बस उनकी कल्याण कामना की पूर्ति हम करते रहे। हमने हमेशा कल्याण को महत्व दिया, फिर वह नारी कल्याण हो या पुलिस कल्याण। गुरुदेव ने स्पष्ट किया कि मूर्ख, तू जिस प्रेम को महान मान रहा है वह मिथ्या है, वासना है, अंत में दुख है। सुखी होना चाहता है तो परम सत्ता से प्रेम कर, उसी सत्ता को पाने की कोशिश कर, कल्याण होगा। शिष्य ने फिर सत्ता का अपना अर्थ लगाया और अब वह सत्ता पाने को लालायित हो गया। धीरे धीरे सत्ता के प्रति उसकी धारणाएं पुष्ट होती गई। गुरु का बताया प्रत्येक वाक्य इसी रूप गुण से मेल खाता था। उसे पता था कि सत्ता का सुख सनातन है, अर्थात यही सनातन संस्था है। सत्ता का सुख परम है, अर्थात यही परम सत्ता है। भौतिक प्रेम से बढ़कर इसकी अलौकिकता स्थायी है। गुरु ने यही मार्ग तो बताया, अन्यथा वह तो मूढ़ था जो उच्च प्रेम का आशय नहीं समझ सका। वह यूं ही अपनी ऊर्जा नष्ट करता रहा। उच्च पद प्राप्त होते ही वह सबका प्रेम पात्र हो गया। अब इसमें आपको ये देखना है कि प्रेम और प्रेम के बाद सत्ता और सत्ता के बाद प्रेम की जो प्राप्ति वो किस तरह से हो रही है। क्या वही तिरस्कार करता है। उच्च पद प्राप्त होते ही वह सबका प्रेम पात्र हो गया। अब वही तिरस्कार करता है, पर दूसरे मुस्कुराते हैं, गले पड़ते हैं। सत्ता से प्रेम करना ही सच्चा प्रेम प्राप्त करना ही है। सत्ता को पाना ही प्रेम पाना है। कल तक जिस प्रेम में वह जानबूझकर समय गंवा रहा था, आज वह उसे निरंतर और अनवरोध प्राप्त हो रहा था। गुरु ने शिष्य को देखा, वह खादी के कपड़ों में लिपटा उनके सम्मुख हाथ जोड़े खड़ा था। गुरुजी ने माथा पीट लिया। शिष्य ने पूछा, कोई भूल हुई गुरुदेव? मूर्ख, मैं तुझे ईश्वर की सत्ता से जोड़ना चाहता था, स्वर्ग की सत्ता सौंपना चाहता था, पर यह क्या किया तूने? गुरुजी, मैंने परम पद पा लिया है, मैं इसे कभी नहीं छोड़ूंगा। यही सात्विक है। आपने ही तो कहा था उच्च सत्ता से प्रेम कर, मैं वही कर रहा हूं, बहुत मजा आ रहा है। और गुरुजी, स्वर्ग इससे बढ़कर क्या होगा? यहाँ सत्ता है, सुरा है, सुंदरी है, साधन है, सेवक है, सेज है, सभा है, सदन है, सब है, सब कुछ है प्रभु। स्वर्ग में भी अप्सराएं कम होगी, यहाँ तो उनकी भी कोई कमी नहीं है। यही सच्चिद आनंद है गुरुदेव। आपके चरणों में शत शत नमन, जो आपने मुझे इस सुख से साक्षात मिलाया। बलिहारी गुरु, बलिहारी। मैं भी परम सत्ता को कभी नहीं छोड़ूंगा। इसके लिए चाहे कितने ही सिद्धांतों, मूल्यों का त्याग क्यों न करना पड़े। मेरे वैसे वे मेरे थे ही कब। धन्यवाद। अगदी सशक्त व्यंग आहे. म्हणजे प्रत्यक्ष जीवन कसं आहे आणि जीवन मूल्य कशी असतात यातला जीवन फरक मूल्य कसे असणार, त्या जीवन मूल्यांचा आम्ही काय परिस्थिती करून ठेवलेली आहे, त्यांना आपल्याला हवा खालच्या तसा पातळीवर त्याचा घेऊन अर्थ काढून आपण जीवन जगत हा असतो. तर सुधीरजी, आज आज तुम्ही खरोखर इथे तुमच्या सर्व भावना, विचार आणि तुमचं साहित्य आम्हा सर्वांबरोबर सामायिक केलं आणि मला खात्री आहे माझ्याप्रमाणेच सर्वांनाही हे निश्चितच आवडलेलं असणार आहे. तर आता याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढील साहित्य यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही इथे आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देते. धन्यवाद. पुन्हा तुम्हालाही धन्यवाद. आणि आम्ही रचनाकार या समूहाला आणि माय मावशीला पण धन्यवाद. कारण अलकनंदा ताई आणि संपूर्ण समूहाला जोडून मी कमीत कमी 5-6-7 वर्ष झालेले आहे. पहिल्या फेरीतही मी होतो, मग मध्ये काही चुकी होतात तर ताईचा जो आपला बरोबर आमचे हेडमास्टर बाई ज्या आहे
त्यांची आपली शिस्त ते बरोबर कामी येते. अगदी तर अगदी. आणि नाही समूहाशी पुन्हा सगळे आपण जोडले गेल्यानेच एकमेकांच्या जुळलेली. साहित्याची ओळख होते. खरंय खरंय. छान छान. तर रसिका हो, आज आपण भेटलो मध्य प्रदेशातील खंडवा येथील साहित्यिक श्री सुधीर देशपांडे यांना. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपला हा साहित्य प्रवास असाच कायम चालू राहील या ग्वाहीसह मी सुषमा ठाकूर सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. नमस्कार.